पालकमंत्री पदासाठी महायुतीत फॉर्म्युला ठरला। जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडे पालकमंत्री पद। मुंबई, रायगड, संभाजीनगरसह 11 ते 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच। मंत्रालयात आज पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, नितेश राणे, प्रताप सरनाईकांसह इतर मंत्री पदभार स्वीकारणार। तर मंगल प्रभात लोढा यांनी कालच स्वीकारला रोजगार आणि कौशल्य विकास खात्याचा पदभार। खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप। बावनकुळेंना रामटेक, चंद्रकांत पाटलांना सिंहगड, दादा भुसेंना जंजिरा, तर विधानसभा अध्यक्षांना शिवगिरी, सभापतींना ज्ञानेश्वरी बंगला। मी शब्दात शूर पण सुरात असूर, संगीत मान अपमान चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग वेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं मुश्किल विधान, उपस्थितांमध्ये पिकला हशा। महायुतीत छगन भुजबळांचा सन्मानच। भुजबळांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठीच मंत्रिमंडळात स्थान नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। वन नेशन वन इलेक्शन बाबत जेपीसी समितीची पहिली बैठक 8 जानेवारीला। जेपीसीचे अध्यक्ष पी चौधरी यांनी बोलावली बैठक। 2 वर्षात ठाणे जिल्ह्यातील 93 हेक्टरहून अधिक कांदळवन नष्ट। सरकारच्या वन सर्वेक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर। मुंबई शहर आणि उपनगरातील कांदळवनाचीही हानी झाल्याचं स्पष्ट। केंद्रीय विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास पास केलं जाणार नाही। नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। क्रिसमस आणि 31 निमित्त वाईन शॉपसह पब आणि बारच्या वेळेत वाढ। 24, 25 आणि 31 डिसेंबरला पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत, तर मद्याची दुकानं रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार। भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। समांतर सिनेमाचा सच्चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड।